गुड मॉर्निंग मॅम. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आम्हाला संधी दिली तुम्हाला इंटरव्ह्यू करायचं. फर्स्टली मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन, तुमचं नाव आणि तुमची आत्तापर्यंतची रफली जर्नी. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांचं आमच्याकडे पागळेश्री पोलीस स्टेशन येथे स्वागत करते. नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला थँक्स बोलते की तुम्ही माझा इंटरव्ह्यू आज नवरात्राच्या उत्सवानिमित्त घेत आहे आणि ती अपॉर्च्युनिटी मला देत आहे समाजापर्यंत पोहोचायची, त्याबद्दल थँक्यू. माझं नाव वैशाली रासकर, वैशाली संपतराव रासकर. मी पोलीस निरीक्षक आहे आणि लास्ट 14 इयर्स मी ह्या जॉबमध्ये आहे. माझी जर्नी सांगायची तर मी म्हणजे माझे युनिफॉर्म सर्व्हिस हे माझं बाळकडू असल्यासारखं आहे. माझे वडील युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये होते. माझा भाऊ माझा युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आहे. दोघंही इन्स्पेक्टर आहेत आणि लहानपणापासून त्यांना बघूनच वाढलेली आहे. त्यामुळे थोडंफार लहानपणापासूनच असं होतं की आपण पण त्या सर्व्हिसमध्ये जायचं, कुठेतरी तिकडे कल होता. आणि त्याच्यातूनच मग शाळेमध्ये असताना पण शाळेमध्ये अभ्यासामध्ये चांगली होतेच, पण त्याच्याबरोबर मी स्पोर्ट्समध्ये होते. शाळेपासूनच स्पोर्ट्समध्ये होते, NCCमध्ये गेले आणि याच्याशी रिलेटेड जे काही सराउंडिंगमध्ये मला जे मिळालं ते त्या त्या क्षेत्रामध्ये मी गेले. मी NCC सी सर्टिफिकेट कंप्लीट केलेलं आहे. RDC माझं झालेलं आहे, दिल्ली परेड केलेली आहे मी आणि त्याच्या अनुषंगाने बरेच कॅम्प्स केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी लॉला ॲडमिशन घेतलं आफ्टर 12th आणि माझं LLM कंप्लीट झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर मी थोडे दिवस प्रॅक्टिस केली आणि साईड बाय साईड मी एक्झाम्स देत होते. तर त्याच्यामध्ये मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, सिलेक्शन झालं आणि तिथून मग पुढे ही सगळी जर्नी सुरू झाली. मॅम, सिन्स तुम्ही पोलीस ऑफिसर आहात आणि तुम्हीच सांगितलं की आता तुम्ही लहानपणीपासूनच तुम्हाला तिकडेच आवड होती, कारण घरातही ॲटमॉस्फिअर तसाच होता. तर तरी पण तुमचं असा निर्णय कधी झाला की नाही, मला पोलीस ऑफिसर बनायचंच आहे आणि तिकडे आपली प्रयत्नांची सुरुवात कधीपासून झाली? स्पोर्ट्समधून होती की कॉलेजमधून NCCकडून? नाही, जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाता थोडी लिडरशिप क्वालिटी तुम्हाला यायला सुरुवात होते आणि पहिल्यापासूनच वडिलांना बघून वाढले, त्यामुळे ते डोक्यात होतंच की आपल्याला याच्यामध्ये जायचं आहे. पण हे आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत. तुम्ही शेवटी थोडासा लक फॅक्टर पण असतो. आपला स्टडीज तर महत्त्वाचाच आहे, परंतु मग त्याच्याबरोबर तुमचं एक क्वालिफिकेशन चांगलं पाहिजे की समजा इन केस जर तुम्हाला ह्या जॉबमध्ये समजा नाहीच अपॉर्च्युनिटी मिळाली तुम्हाला, तर मग काहीतरी आपल्याला चांगलं क्वालिफिकेशन आणि तुम्हाला नंतर काहीतरी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. म्हणून वडिलांचा आग्रह होता की ठीक आहे, तुला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये करायचं आहे, परंतु तुझं असं एखादं कुठलं तरी म्हणजे क्वालिफाईड असायला पाहिजे की जिथे जॉब तुला व्यवस्थित बघेल. त्यामुळे अनुषंगाने लॉला ॲडमिशन घेतलं आणि मग मी पुढे सुरू केलं. पण डोक्यामध्ये ते तेव्हाच होतं की नाही, आपल्याला स्पर्धा परीक्षा पण द्यायच्याच आहेत आणि आपल्याला याच्यातच करिअर करायचं आहे. त्यामुळे ते कॉलेजच्या याच्यापासूनच त्याचं प्रिपरेशन सुरू झालं आणि त्याच्यातच करिअर करायचं तेव्हाच ठरवलं. पुढे वळता आपण सांगितलं की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सही दिल्या. आपण बघतो की खूप जण प्रयत्न करतात की कित्येक वर्ष आपण प्रयत्न करतो की नाही, मला पोलीस ऑफिसर बनायचं आहे, पण कुठेतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला अडचणी येतात. तर अशा काही आहेत का तुम्ही फेस केलेल्या ऑप्शन्स? अडचणी अशा नाही म्हणता येणार, कारण ते प्लॅनिंग पहिल्यापासूनच होतं की करायचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच पुढचं सगळं शेड्यूल सगळं की कॉलेज करता करता आपल्याला स्टडीज कसे करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही कोचिंग क्लासेस सुरुवात करायची ते. पण कारण प्रत्येक गोष्टीला ना डेडिकेशन पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, तेव्हाच तुम्ही कुठली तरी गोष्ट अचीव करू शकता. त्यामुळे प्लॅनिंग केल्यानंतर सगळ्या गोष्टी अचीव होतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तसंच प्लॅनिंग करत गेले. पण अशा अडचणी अशा नाही म्हणता येणार, म्हणजे देवाच्या कृपेने तसं तरी काही अडचणी आल्या नाही. पण हां, हार्डवर्क आहे आणि ते केलेलं आहे. पुढे वळता माझा प्रश्न असा असेल की आपण वुमन आहात, महिला आहात आणि आपण पोलीस ऑफिसर आहात. तर दुसऱ्या प्रोफेशन्स आणि पोलीस ऑफिसरमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की काय वेगळेपण आहे? आणि ते चांगलंही असू शकतं, वाईट दोन्ही असू शकतं, आणि तुमचे एक्सपिरियन्सेस. थोडासा हा जॉब युनिफॉर्म सर्व्हिस म्हटली की तुम्हाला
बाकीच्या फील्डमध्ये कसं आहे खाजगी असू दे किंवा प्रत्येकाचा एक टाईम ठरलेला असतो की 11 वाजता जाऊन 5 वाजता घरी जाणं. आमच्यामध्ये तसं नाही आहे. आम्हाला असं 9 to 9 जॉब आहे, नाईट शिफ्ट्स आहेत आणि जरी 12 तासाचं नोकरी असली तरीसुद्धा आम्हाला माहिती नाही की आम्हाला केव्हा उठून इकडे यावं लागेल की केव्हा एखादी काही इमर्जन्सी असेल, काही असेल, कॉल केलं की यावं लागतं. ते थोडंसं सुरुवातीलाच त्रास होतो, पण नंतर ते थोडंसं अंगवळणी पडून जातं आणि एक मेंटल एक हे येतं की बाबा नाही आपल्याला करायचंच आहे. सो रडत करण्यापेक्षा हसत केलेलं कधी चांगलं. त्यामुळे आणि प्रत्येक जणांना हे माहिती असतं, त्यामुळं प्रत्येकजण प्रिपेअर असतो त्या गोष्टीसाठी आणि आता यूज टू झालेलं, त्यामुळे काय वाटत नाही. पुढे आता माझा असा प्रश्न असेल की आपण पोलीस ऑफिसर आहात आणि क्राईम या गोष्टीमध्ये संबंध येतोच आपलं हे कामच आहे की शोधणे आणि शिक्षा ज्यांना हे क्रिमिनल्सना पकडणे. तर आता करंटली तुम्हाला असे काही टॉपिक्स आहेत का ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं की ऑडियन्सला माहिती असलं पाहिजे? आत्ता बॉडी ऑफेन्स आणि हे बाकी तर ते जे पहिल्यापासून सुरू आहे, आता जास्त करून क्राईम वाढला आहे तो सायबर क्राईम वाढलेला आहे आणि याच्यामध्ये लोकांनी अलर्ट राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण आमच्यापर्यंत जोपर्यंत येतात लोकं तोपर्यंत बराच वेळ कालावधी गेलेला असतो. मग काही गोष्टी आमच्याही हातातून पुढून आम्हाला टेक्निकल ग्राउंडवरती त्या गोष्टी करता येत नाहीत. तर घरातूनच सुरुवात झाली पाहिजे की स्वतःहून अवेअर असायला पाहिजे प्रत्येकाने की अरे आपण काय करतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मेसेज बँक पण देते की तुम्ही कोणाला तुमचा UPI ID शेअर करू नका. त्याच्यानंतर एवढं सगळं सांगूनही अवेअरनेस करूनही लोकं करतात. तर सेल्फ अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. त्याच्याचबरोबर महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॉलेज गोईंग मुली किंवा स्कूल गोईंग मुली असतात यांना म्हणजे आता इन्स्टा आणि FBचं एवढं फॅड झालेलं आहे की त्याच्यातून ओळख होते, फक्त चॅटिंग होतं आणि मुली त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडतात आणि तो जिथे म्हणजे जसं काही पुढे कॅरी फॉरवर्ड होतं तसं मग त्याच्यामधून पण बऱ्याच केसेस आलेल्या आहेत की फक्त 4 दिवसाची ओळख किंवा 1 महिन्याची ओळख आणि मुली त्या मुलासोबत पळून गेलेल्या आहेत किंवा पालकांच्या कंप्लेंट्स येतात की ऐकतच नाही आहे किंवा त्यावेळेस मग त्या थोड्याशा टॅकल कराव्या लागतात. पण ह्या गोष्टींचा अवेअरनेस स्कूलमधूनच झाला पाहिजे किंवा घरातून पण थोडंफार बोललं गेलं पाहिजे की आजकाल सिच्युएशन कशी चेंज झालेली आहे आणि बाहेरचं वातावरण कसं आहे. तर तो थोडासा पालकांना पण अवेअरनेस आला पाहिजे, मुलांनी समजून घेतलं गेलं पाहिजे आणि कम्युनिकेशन असलं पाहिजे घरामध्ये. मेन म्हणजे त्या मुली काही गोष्टी घरामध्ये सांगत नाही, त्यामुळे तो थोडासा एक स्पेस निर्माण होतो आपल्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये आणि मग ते कम्युनिकेशन असल्यामुळं मग त्या मुलीला पण ते सेक्युर वाटत नाही की बाबा की मी घरी सांगितलं किंवा भीती असते की मी घरी सांगितलं तर काय रिॲक्शन येईल किंवा उद्या मला काही. अशामुळे मग काय होतं कम्युनिकेशन झालं नसलं की मग मुली वेगळ्या वळणाला पण जायला हे होतात. सराउंडिंग असतं त्यांचं, बॅकग्राऊंड असतं मुलींचं पण, फ्रेंड सर्कल कुठलं आहे त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. तर माझं असं म्हणणं आहे की थोडासा अवेअरनेस, आपला सेल्फ अवेअरनेस प्रत्येक गोष्टीमध्येच असलेला ठेवावा प्रत्येकाने. त्याच्यानंतर आम्ही मदतीला आहोतच. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आपण बघतो की हॉबीज खूप इम्पॉर्टंट असतात कारण वर्क लाईफमध्ये त्यातनं बाहेर पडून पर्सनल मेंटल हेल्थवर वर्क करणे त्यासाठी हॉबीज कल्टिवेशन खूप महत्त्वाचं असतं. तर असं काही आहे का ज्या तुम्ही यूज करता टिप्स किंवा टॅक्टिक्स किंवा तुमचे काही हॉबीज? मला लहानपणापासूनच डान्सिंग आणि सिंगिंगची आवड आहे. मी डान्सिंगमध्ये म्हणजे क्लासेस आणि काही एक्झाम्स दिलेले आहेत. मला सिंगिंगचं ॲज सच असं काही म्हणजे शिक्षण घेतलेलं नाही आहे, पण गाण्याची आवड आहे मला. आणि हा एक आमचा जॉब स्ट्रेसफुल आहे, त्यामुळे थोडंसं कुठेतरी आता डान्सिंगचं तर नाही आहे आता हे करू शकत, पण मी सिंगिंगमध्ये आहे आत्ता सध्या. ती हॉबी मी जपते. म्हणजे कितीही माझा इथून स्ट्रेसफुल जॉब झाला किंवा मला टाईम नाही मिळाला तरी ॲटलिस्ट असं एक ठरवलेलं आहे की एक तरी सॉन्ग आपण रोज गायचं जेणेकरून तो स्ट्रेस रिलीफ होईल. बाकी ट्रॅव्हलिंगमध्ये तर गाणी ऐकत येणं जाणं हे, कारण मला असं कुठेतरी वाटतं की ते खूप छान मेडिटेशन आहे आणि ते सुरू असेल ना की आपण बाकीचे सगळे विचार थोडेसे विसरून जातो आणि स्ट्रेस रिलीफ होतो. आणि प्रयत्न करते की तो सिंगिंग हॉबी थोडी पुढे अजून चालू राहावी आणि हो मी ती जपेन नक्कीच. रिसेंटली आपण बघतो की लॉकडाऊनपासून मेंटल हेल्थ अवेअरनेस हे लोकांमध्ये वाढतं आहे.
तर याविषयी तुमचे काही एक्सपिरियन्सेस आहेत का किंवा तुमचं मत याविषयी? मेंटल हेल्थ म्हणजे कुठल्या अँगलने, म्हणजे काय? मेंटल हेल्थ म्हणजे माणसांना एक्स्ट्रीम स्ट्रेस होतं, डिप्रेशन होतं आणि माणसांवर नंतर स्किझोफ्रेनिया आपण बघतो, अल्कोहॉलिक माणसांमध्ये ते जास्त दिसतं. पण त्याचं फक्त ते कारण नसतं, कुठेतरी लोनलीनेस आपण दुर्लक्ष करतो. तर आणि आपणच पॉझिटिव्ह ॲक्टिव्हनेस नसून आपण त्याच्या बळी पडतो. बरं. तर अशा गोष्टी न होऊ दे. तर अशामध्ये तुमचं एकंदरीत मत काय आहे? मला असं वाटतं लॉकडाऊनने थोडासा जास्तच प्रभाव पडलेला आहे लोकांमध्ये. पण कसं आहे, मगाशी जसं मी म्हटलं की सेल्फ अवेअरनेस हा महत्त्वाचा आहे. तसंच ना कुठेतरी स्वतः कुठले तरी प्रिन्सिपल्स किंवा स्वतःचं थिंकिंग स्वतः चेंज करणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण एखादी गोष्ट जर भले ती किती निगेटिव्ह असेल तरी त्याच्यातून काय पॉझिटिव्ह आपण घेऊ शकतो हा विचार आपण स्वतः करणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस कुठेतरी आपण स्वतःची हेल्थ चेंज करू शकतो. किंवा तुम्ही सारखंच त्याच गोष्टींचा विचार करत बसणार किंवा त्याच्यातून कुठले पॉझिटिव्ह थॉट्स येणार नाहीत, कुठे पॉझिटिव्ह वे तुम्ही कुणाशी बोलणं किंवा मला कुठेतरी वे आउट मिळेल, ह्या जर तुम्ही स्वतःहून जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कम्युनिकेशन असलं पाहिजे. मग ते कम्युनिकेशन तुम्ही कोणाशीही करा, घरात पालकांशी करा, एखादे चांगले मित्र असतील की आपल्यापेक्षा मोठ्या एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी छोटी जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्याशी बोला. म्हणजे तुम्ही आता आमच्याकडे काही काही केसेस येतात ज्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये लोक आत्महत्या करतात. मग हे डिप्रेशन येतं कुठून, की स्वतःचाच विचार स्वतः करत बसेल, एखादा प्रॉब्लेम घेऊन बसला तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही 4 लोकांना बोलणार त्याच्यातून कोणतरी तुम्हाला एक चांगलं सजेशन देईल किंवा त्याच्यातून काहीतरी मार्ग काढेल. तर तुम्ही बोललाच नाही, त्यातल्या आतमध्येच तुम्ही सगळं साठवून ठेवलं तर मग ते कुठेतरी मग डिप्रेशनमध्ये जाऊन ह्या शेवटच्या टोकापर्यंत लोक येतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बोला, तुम्ही मनात ठेवू नका. तुम्ही बोलणं फार महत्त्वाचं आहे आणि डिप्रेशन कमी करण्याचा तो एक खूप चांगला मार्ग आहे. पुढे वळता मी असं विचारेन की आपण एवढी वर्ष पोलीसमध्ये काम करतो आणि म्हणून आपण खूप अनेक केसेस हँडल केल्याच आहेत. तर जर अलाउड असेल तर तुमची एखादी फेवरेट केस किंवा तुमचं व्हेरी फर्स्ट केसेस जे तुम्हाला नीट आठवतं की मला हे सोडवून खूप आनंद झालेला म्हणजे स्वतःहून, तर असं काय असेल? मी इथे म्हणजे या 14 वर्षाच्या जॉबमध्ये, 13 वर्षाच्या जॉबमध्ये मी 8 वर्ष पोलीस स्टेशन केलेलं आहे आणि 5 वर्ष अँटी करप्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा त्या छोट्या छोट्या केसेस हँडल करणं त्या गोष्टी रेग्युलर होतात ज्या बॉडी ऑफेन्सेस. परंतु आत्ता जेव्हा या पोस्ट पदावरती काम करते तेव्हापासून माझ्याकडे वुमेन्सशी रिलेटेड बऱ्याच केसेस आलेल्या आहेत. पोक्सो जो महत्त्वाचा आपला सेन्सिटिव्ह जो पार्ट आहे त्याच्या भरपूर केसेस मी हँडल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर रेप केसेस हँडल केलेल्या आहेत, काही मर्डरच्या केसेस हँडल केलेल्या आहेत. हां, माझ्याकडे 1-2 केसेस मला सांगण्यासारखे आहेत की एक 3 वर्षाच्या मुलीला मॉल्यूस केलं होतं. त्याच्यामध्ये एक 52 वर्षाचा आरोपी होता आणि त्या मुलीबरोबर म्हणजे कसं असायला पाहिजे समोरच्या त्यांचा रिस्पॉन्स आमच्याकडून ते मी 3 वर्षाच्या मुलीकडून शिकले. म्हणजे लहान मुलांना तुम्ही खोटं बोलायला शिकवू शकत नाही. ती मुलगी इतकी छान कॉपरेट केली आणि 3 वर्षाच्या मुलीला माझ्याकडून न्याय मिळाला ना, हे मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर एक 6 वर्षाच्या मुलीबरोबर पण असाच एक इन्सिडन्स घडला. त्याच्यामध्ये पण मला खूप समाधान मिळालं की ते 6 वर्षाच्या मुलीला मी न्याय देऊ शकले. त्याच्यानंतर एक थोडीशी म्हणजे आम्हाला थोडंसं पेशन्स ठेवणारी केस, एक 10वीतल्या मुलांचं एक मर्डर केस झालेली. 10वीतल्याच विद्यार्थ्यांनी एकाकडून मर्डर झाले. ती केस होती. त्याच्यामध्ये बराच प्रेशर आणि सगळीच मुलं ज्युवेनाईल असल्यामुळे तो एक आमच्यावरती पण ते थोडं मेंटल प्रेशर की हे सगळं व्यवस्थित हँडल करायचं आहे. पालकांचा रोष, ज्याचा मर्डर झाला त्याच्या पालकांचं जे दुःख, हे सगळं सहन करून तो तपास करायचा होता. ती एक थोडीशी आम्हाला म्हणजे कसरतच होती ती. आणि पण ठीक आहे, त्या कसरतीमधून दोन्ही बाजू सांभाळून घेऊन ते चार्जशीट गेलं, दोषारोपाचा केस सुरू आहे. तर ती एक आहे की तिथे मला थोडंसं असं वाटतं की तिथं स्कूलमध्ये थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी आजकाल मुलांना हँडल करणं फार अवघड व्हायला लागलं. लगेच राग येणं, एखादी छोटीशी चेष्टासुद्धा एखाद्याचा जीव घेऊ शकते, हे त्या केसमधून बघायला मिळालं. म्हणजे आपल्याला स्कूलमध्येच किती अवेअरनेस गरजेचं आहे ते तेव्हा त्या केसमधून आम्हाला जाणवलं आणि तसे आम्ही अवेअरनेस प्रोग्राम आता वरचेवर आम्ही घेतो.
मॅम तुम्ही आता अवेअरनेस प्रोग्राम्सबद्दल सांगितलं, तर त्याविषयी तुम्ही काय शेअर करू शकाल का? की ते नक्की काय आहे आणि ऑडियन्स त्याचा लाभ कसा घेऊ शकतो? कसं आहे, स्कूलमध्ये अवेअरनेस प्रोग्राममध्ये आम्ही आता ज्या आहेत, आता जसं पोक्सोच्या केसेस आहेत, त्याच्यानंतर सायबर क्राईमच्या केसेस आहेत, किंवा मुलांनी कसा विचार करायला पाहिजे, प्रेशर कसं झेललं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर संवाद साधतो, त्यांच्या काही अडचणी समजून घेतो, त्यांना ह्या गोष्टी सांगतो की एखादा क्राईम घडल्यानंतर तुमचं फ्युचर उद्या काय आहे, किंवा याच्यातून तुम्हाला उद्या, कारण त्यांना कॉन्सिक्वेन्सेस माहिती नसतात, ती सडन रिॲक्शन असते, होऊन जाते, किंवा मुलीसुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडून पुढे, पण त्याच्यातून तुमचं फ्युचर काय आहे, तुम्हाला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, कारण 18पर्यंत तर तुम्हाला काही समजत नाही. आमच्या कायद्याच्यानुसार तर तुम्ही 18पर्यंत तर मायनरच आहात. त्यामुळे जरी तुम्हाला किती वाटत असेल की नाही मला सगळं समजतं किंवा हे, पण नाही, कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नसतात त्याचं कुठेतरी त्यांना अवेअर करून देणं फार गरजेचं असतं. त्याच्यातून जर आम्ही एखाद्या मुलीला किंवा एखाद्या मुलाला त्याच्यातून वाचवू शकलो तरी ती आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर त्याचा प्रयत्न असतो की पालकांच्या कधी कधी मीटिंग्स घेतो स्कूलमध्ये, की पालकांना पण अवेअर करणं गरजेचं आहे की तुम्ही मुलांना समजून घ्या. एखादी मुलगी घरामध्ये शांत बसते, का बसते, आज म्हणजे कालपर्यंत ती मुलगी हसून खेळून घरामध्ये उड्या मारत खेळते आणि आज अचानक शांत होते, तर तो जो तिच्यामधला फरक आहे, तो फरक तुम्हाला तिथेच समजला पाहिजे, तेव्हा तुम्ही कम्युनिकेट करा. कारण बऱ्याच गोष्टी पोक्सो महत्त्वाचं ह्याच्यामध्ये, की पोक्सोमध्ये 80% जे काही घडतं मुलींबरोबर, त्याच्यामध्ये खूप जवळची लोक इन्वॉल्ड असतात. 20% बाहेरची लोकं कुठेतरी की अननोन असतात आणि तो प्रकार घडतो. परंतु 70-80% तुमच्या घरातूनच ती सुरुवात होते आणि तिथे मुली बोलत नाहीत. मग हा फरक जो आहे तो तिच्या आईनं किंवा तिच्या वडिलांनी समजून घेतला पाहिजे, की अरे आपल्या मुलीबरोबर काहीतरी वेगळं होतं आहे. तेव्हा तुम्ही मग अवेअर व्हायला सुरुवात होता आणि मग तुमच्याबरोबर आणखी मग हे काही छोट्या बहिणी घरी असतात. तर आम्ही कॉलेजमध्ये वगैरे गेल्यानंतर त्यांना हे सांगतो की तुम्ही घरातूनच सुरुवात करा. आणि कसं आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःची मदत स्वतः जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, कारण आम्ही तर देव नाही आहे. तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्हाला या गोष्टी कळणार नाही. पण आमच्यापर्यंत पोहोचायच्या आधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यातून आमचा एक प्रयत्न असतो की बाबा लोकांना अवेअर करावं. म्हणून हे छोटे छोटे प्रोग्राम्स आम्ही अरेंज करतो. मॅम पुढे वळता आपण रेप केसेस हँडल केल्या त्याविषयी आपण सांगितलं, तर अशा काही गोष्टी आहेत का की ज्या महिलांनी स्वतःबाबत लक्षात ठेवल्या किंवा याची काळजी घेतली तर असे घटना टाळू शकतो आपण, किंवा अशा काही कॉमन गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत सगळ्या केसेसमध्ये जे आपण ज्याकडे लक्ष दिलं तर आपण या घटना होण्यापासून टाळू शकतो? हां, मी मगाशी बोलले तसंच, की अवेअरनेस त्यासाठीच आहे आमचा. मुलींनी स्वतः अवेअर असायला पाहिजे, की एक पडद्याआड असणारा मुलगा, ज्याला अजून आपण पाहिलेलं सुद्धा नाही आहे, जो कोण आहे, काय आहे, नक्की तोच मुलगा म्हणून की मुलगी म्हणून बोलतोय आपल्याशी, हे जोपर्यंत तुम्हाला म्हणजे माहीतच नाही आहे, की उद्या त्याच्यातून काय होणार आहे, तर त्या गोष्टी मुलींनी स्वतःवरती कुठेतरी त्या समजून घेतल्या पाहिजेत, की अरे आपण बरोबर करतोय की नाही. ठीक आहे, त्यांची आता काही 18 वर्षाच्या आतमध्ये मुली असतात, त्यांना तो हे नसतो सेन्स की आपण, पण तरीसुद्धा कुठेतरी अवेअर राहायला पाहिजे, की उद्या कोणतरी येणार आणि कोणतरी आपल्याला काहीतरी बोलणार आणि आपण त्याचं ऐकून, म्हणजे आमच्याकडे अशी केस झाली की फक्त 1 महिन्याच्या इंस्टाग्रामच्या ओळखीवरती मुलगी त्या मुलाबरोबर पळून गेली, 16 वर्षाची मुलगी. तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. मुलींनी स्वतःच अलर्ट राहणं फार गरजेचं आहे, की नाही, आपण जोपर्यंत कुणाला समोर बघत नाही किंवा आपण ओळखत नाही तोपर्यंत ह्या गोष्टींचा विचार पण नाही करायला पाहिजे. हे कुठेतरी आपण स्वतःहूनच, हे आपल्या आतूनच येणं फार गरजेचं आहे, की आम्ही तर सांगतोच आहे. म्हणून तर म्हटलं की आम्ही नाही, आमच्या आधी घरातली लोकं किंवा फॅमिली हे याच्यासाठी भरपूर महत्त्वाची आहे, की जोपर्यंत तिथं सपोर्ट मिळणार नाही किंवा सेल्फ सपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थांबवणं आमच्यासाठी पण अवघड आहे. तर कुठेतरी लेडीजनी किंवा बऱ्याच गोष्टी आम्ही सायबर क्राईममध्ये पण सांगतो, की कुठल्या फेक वेबसाईट्स असतात किंवा तुम्ही फोटोज आजकाल हे करता, तर ते फोटो कसे मॉफ केले जातात, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी बदनामीकारक टाकणं, फोटोज टाकणं, हे सगळ्या गोष्टी होतात. ह्या गोष्टी कुठेतरी मुलींनी स्वतःहून गेले, थोडंसं भीती असली पाहिजे, की अरे उद्या जर असं आपल्याबरोबर झालं तर. त्यामुळे कुठेतरी प्रिकॉशन आपणच स्वतः आधी घेतली पाहिजे.
पण सगळ्या गोष्टी मान्य आहेत की आज सोशल याच्यावरती प्लॅटफॉर्म भरपूर आहेत आणि सोशल मीडियावरती सगळं चाललेलं आहे. परंतु ते करता करता आपण स्वतःची सिक्युरिटी आधी बघणं फार महत्त्वाचं आहे आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. मॅम पुढे वळता आपण सांगितलं की केसेस आधी एवढे सिरियस नव्हते, पण तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर अजून सिरियस केसेस आणि अजून भरपूर केसेस तुम्हाला हँडल करावे लागतात. तर तुमचा पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन कसा होता की बिफोर बिईंग अन ऑफिसर आणि नंतर बिईंग अन ऑफिसर, किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काही चेंजेस आणावे लागलेत किंवा डिसिप्लिनमध्ये किंवा अशा काही गोष्टी होत्या? हां, केसेसच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर कसं आहे, आमच्याकडे डेझिग्नेशन वाईज आधी आम्ही ज्या डेझिग्नेशनवर होतो ते तेव्हा थोड्याशा कुठलाही गुन्हा हा महत्त्वाचाच असतो. परंतु त्याचा सिरियसनेस थोडा थोडा वाढत जातो. ज्यावेळेस मी आधीच्या पोस्टवरती होते तेव्हा तो सिरियसनेस म्हणजे छोट्या केसेस मग आमच्याकडे यायच्या तपासासाठी. आता जशा जशा पोस्ट वाढत गेल्या तशा तशा रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात आणि त्याच्याबरोबर सिरियस ऑफेन्सेसचे तपास आम्ही करायला लागलो. त्यामुळे ते ट्रान्सफॉर्मेशन पोस्ट वाईज ते तुमचं होतच राहतं. तो एक भागच आहे आमच्या ड्युटीचा. पर्सनल लाईफमध्ये म्हणायचं झालं तर हां, थोडीफार डिसिप्लिन स्वतःमध्ये पण आणावी लागते. टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित असावं लागतं आणि आम्ही हे सगळं करता करता आमची फॅमिली त्याच्यात ॲडजस्ट होऊन जाते की बाबा चला, माइंड प्रिपेअर असतो त्यांचा की हिचा जॉब आहे आणि करायचं आहे आपल्याला पण कुठेतरी. म्हणजे कुठले प्लॅनिंग्स आम्ही 8 दिवस आधी केले, 10 दिवस आधी केले. तसं खूप रेअर होतं की तो प्लॅन सक्सेस होतो. कधीतरी पोलीस स्टेशनमध्ये काम करताना तुम्हाला या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि सिच्युएशनप्रमाणे तुम्हाला चेंज करावा लागतो. मॅम माझा पुढचा असा प्रश्न असेल की आमचं हे प्रोजेक्ट नवरात्री या ओकेजनवर आहे आणि वुमेन सेंट्रिक पूर्ण प्रोजेक्ट आहे. तर महिला होण्याच्या प्रवासात आपण आयुष्यात मदरहूड, आई ह्या कॉन्सेप्टचं खूप जास्त महत्त्व असतं. आपण कोणाच्या तरी मुली आहोत तर ते संबंध आपण बघतो आणि जर आपल्याला मुलं असतील तर तो कनेक्शनही असतो. तर याविषयी तुमचे बेस्ट मोमेंट्स किंवा असं काही असेल तर? कारण आम्ही ज्या पण महिलांना इंटरव्ह्यू केलं ते नेहमी म्हणत होते की हा बॉन्ड सर्वात स्पेशल होता त्यांच्यासाठी. तर याविषयी तुमचं काय मत असेल तर एकंदरीत, किंवा तुमचे पर्सनल एक्सपिरियन्सेस असतील तर? ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक आई हा एक महत्त्वाचा पार्ट आणि महत्त्वाचा संबंध असा रिलेशन आहे की तुम्ही तिथूनच घडता. आणि मला अकॅडमीमध्ये फायनल एक्झामला विचारलं होतं की तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस मी उत्तर दिलं होतं की माझी आई आहे. कारण प्रत्येक निगेटिव्ह सिच्युएशनमधून पॉझिटिव्ह कसं व्हायचं हे मी तिच्याकडूनच शिकले. निगेटिव्ह थॉट्स पाठीमागे ठेवून आपण त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह शिकलं पाहिजे, हे तिच्याकडून मी खूप छान शिकले. अजूनही शिकते. कधी काही असं वाटलं की बाबा आज हे असं थोडं स्ट्रेसफुल झालं आहे किंवा असं असं आहे, तर त्याच्यामध्ये तिच्याशी बोललं की मला समाधान होतं. कारण नॉर्मली बोलता बोलता ती काहीतरी असं बोलून जाते की आपल्याला असं म्हणजे अरे मी हा विचारच नाही केला. म्हणजे तिचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा तिचा पॉझिटिव्हनेस अजूनही तिचा म्हणजे आज ती 62-63 वर्षाची आहे, परंतु आजही तिचा तो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. भले ती हाऊसवाईफ असली तरीसुद्धा तिच्यातूनच ते शिकायला मिळतं की ह्या गोष्टीकडे तू ह्या अँगलनी पण बघ म्हणून. तर हो, माझ्यासाठी तो बॉन्ड खूप महत्त्वाचा आहे आणि आज मी ह्या पोझिशनवरती बसते तर कुठेतरी छोट्या मुलांना किंवा महिलांना ज्यावेळेस मी न्याय देते, छोट्या मुली असतात 18-19 वर्षाच्या, त्यांच्या केसेस हँडल करताना ते कुठेतरी जाणवतं की अरे आपण भले त्यांची आई तशी नाही आहे, पण एक ड्युटीच्या माध्यमातून आपण त्यांना प्रोटेक्ट करतोय. तर ती पण मुलगी माझी मुलगी असल्यासारखं थोडंसं फील करून त्यांना तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा ती भावना खूप म्हणजे भावनिक होऊन जातं त्या गोष्टीमध्ये. जेव्हा मी मगाशी बोलले त्या 3 वर्षाच्या मुलीला, 6 वर्षाच्या मुलीची केस हँडल करताना एक तो म्हणजे एक मदरहूडचा थोडासा टच तो ऑटोमॅटिकली तो होऊन जातो त्या ह्याच्यासाठी आणि असं वाटतं की नाही, प्रोटेक्ट झाल्या पाहिजेत ह्या मुली. मॅम माझा पुढचा प्रश्न असा असेल की आपले फ्युचर गोल्स काय आहेत, की आपण तुमचे पर्सनल गोल्स की मला हे आपण न्यू इयर रेझोल्युशन करतो तसं, किंवा तुमचे प्रोफेशनल गोल्सही असू शकतात, किंवा असा प्रश्न की पुढच्या 5 वर्षात तुम्हाला कुठे बघता? प्रोफेशनल वाईज बघायचं म्हटलं तर हा ड्युटी आहे, ड्युटीचा भाग आहे. ड्युटीमध्ये जे काही चॅलेंजेस येतील, ज्या काही केसेस येतील,
त्या तर आम्हाला हँडल करणंच करणं आहे. पण जास्तीत जास्त जेवढं मी समाजाला काही देऊ शकेल, तशा प्रत्येक अपॉर्च्युनिटी जर मला जेव्हा जेव्हा मिळतील त्यावेळेस मी नक्कीच तिथे उभी राहील. आणि गोल्स आमच्या प्रोफेशनमध्ये असं आहे की एखादा गोल्स जी ड्युटी आहे ती तुम्हाला केलीच पाहिजे. त्यामुळे प्रोफेशनल वेज असे गोल्स नाहीत, पण हा नक्की असेल की प्रत्येक वेळेस जिथे जिथे असं वाटेल की भले मी ऑन ड्युटी असू दे, ऑफ ड्युटी असू दे, जिथे असं मला वाटेल की नाही इथे मला गरज आहे, तिथे मी नक्कीच उभी राहील. आणि माझ्याकडून काहीतरी समाजाला देणं आहे आणि ते दिलं गेलं याचं समाधान मला नक्कीच लाभेल. पर्सनल लाईफमध्ये, हॉबीजमध्ये मला सिंगिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि मी ऑब्व्हियसली त्याचा रियाज म्हणजे त्याचं प्रॅक्टिस करून त्याच्यामधून जे काही मला पुढे अपॉर्च्युनिटीज मिळतील त्या अपॉर्च्युनिटीज, त्या संधींचा मी फायदा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मॅम, आपण अनेक केसेस हँडल करतोच. मग जेव्हा आपल्याकडे असे गंभीर केसेस येतात की कोणाचं मर्डर केस असो किंवा रेप केस असो, तर त्यावर आपल्या मनस्थितीचाही त्यावर प्रभाव पडतोच आपल्या मनस्थितीत. तर ते तुम्ही कसं हँडल करता आणि ते डिस्टन्सिंग करणे किंवा मग त्याच्यातनं वर्कआउट करणे, ह्यातला तुमचा एक्सपिरियन्स किंवा मत? फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे ना की आपण आपलं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला पहिल्यापासूनच शिकलं पाहिजे. समजा मी माझं प्रोफेशनल लाईफ, माझ्या प्रोफेशनल काही स्ट्रेसेस असतील ते जर मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये घेऊन गेले तर ऑब्व्हियसली माझी पर्सनल लाईफ डिस्टर्ब होणार आहे. तशाच काही पर्सनल गोष्टी मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणल्या तर मी इथे डिस्टर्ब होणार आहे. पण ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस आपण वेगळ्या ठेवणार त्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करू शकता. ऑन ड्युटी असताना मला तीच केस बघायची आणि माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच केसवरती असणार आहे. हा माइंडसेट माझा जेव्हा असेल त्याच वेळेस मी खूप व्यवस्थितपणे काम करू शकते. आणि मी पहिल्यापासूनच तो अप्रोच ठेवले. मी प्रोफेशनल लाईफमधून, मी आधी लॉयर होते आणि आता इकडे आली आहे. त्यामुळे मला तो एक माहिती आहे की बाबा आपलं प्रोफेशनल लाईफ फार वेगळं ठेवलं पाहिजे. आणि मग मी जेव्हा ड्युटीवरती असते माझ्याकडे ज्या कोणत्याही केसेस माझे 9 to 9मध्ये येतात, मी पूर्ण वेळ त्याच्यावरतीच फोकस करते आणि तेव्हा मग मी कुठे डिस्टर्ब होत नाही. तर हा माझं असं म्हणणं आहे की आम्ही पोलीस आहोत म्हणूनच नाही, प्रत्येकाने ज्या सिच्युएशनमध्ये जो काम करतो त्यांनी ह्या दोन गोष्टींमध्ये वेगवेगळं करणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हाच तुम्ही एक व्यवस्थित लाईफ जगू शकता असं माझं म्हणणं आहे. मॅम, आपण शेवटीला चालू आहोत इंटरव्ह्यूच्या. तर शेवटी तुम्ही आमच्या ऑडियन्सला किंवा महिलांना असा तुमचा संदेश किंवा असं काही तुम्हाला सांगायचं असेल ते, आणि तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन कसं वाटलं ह्यावरती तुमचं विचार? मला खूप छान वाटलं. आणि मला असं वाटतं माझा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घेतलेला. आणि माझे फर्स्ट एक्सपिरियन्स खूप तुमच्याबरोबर छान झाला. मला तुमच्या माध्यमातून किंवा या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोकांपर्यंत एवढंच एक पोचवायचं आहे की महिला असतील तर महिलांनी स्वतःच्या शक्तीला ओळखणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टीला नाही म्हणायला शिकता किंवा स्वतःचा रिस्पेक्ट करायला जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट कोणी देणार नाही. त्यामुळे आधी स्वतःचा रिस्पेक्ट, स्वतःचा मान सन्मान स्वतः आधी ठेवा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकली तुमच्याकडे नक्कीच येणार. ती एक आहे. आणि बाकी समाजाचं म्हटलं तर तुम्ही 9 दिवस दुर्गापूजा करता, तिथं भरपूर पूजा अर्चना, होम आणि करता, परंतु घरातल्या देवीला तुम्ही किती जपता किंवा घरातल्या देवीचा रिस्पेक्ट किती ठेवता, की तिचा मान किती ठेवता, हे पण कुठेतरी विचार करणं फार गरजेचं आहे. माझं म्हणणं आहे की ह्या देवीला तर तुम्ही जसं जपता करता 9 दिवस पूजा, तशीच तुम्ही इतर दिवशीसुद्धा तुमच्या घरातली जी देवी आहे, तुमच्या मुली आहेत, तुमची मिसेस आहे, तुमची आई आहे, यांनासुद्धा रिस्पेक्ट करा. आणि तेव्हा कुठे मग ते खरं त्या दुर्गा मातेला आपण कुठेतरी त्याची पूजा केल्याचं सफल होईल असं मला वाटतं. कारण तो रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. ते सर महिलांची शक्ती आहे आणि माझं म्हणणं आहे की महिला शक्तीला सगळ्यांनीच ओळखणं फार गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. तुमचं मत ऐकून आय एम शुअर ऑडियन्सलाही भरपूर आवडलंच आहे. आणि हा इंटरव्ह्यू घेणे खरोखर आमचा ऑनर होता. आणि थँक्यू सो मच आणि हॅपी नवरात्री. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी नवरात्री.